नमस्कार. मी स्मिता दामले कुलकर्णी. अक्षरधनच्या अभिवाचन स्पर्धेसाठी मी लिहिलेली हरवले ते गवसताना ही कथा आपल्यासमोर सादर करते. सीमाताईंची आज सकाळपासूनच खूप गडबड सुरू होती. त्यांची लाडकी लेक सुजाता आज 4 दिवसांकरता राहायला येणार होती. तिच्याबरोबर तिचा 8 वर्षांचा छोटा लेक सुमितही येणार होता. लग्नानंतर ती दरवर्षी मे महिन्यात 4 दिवसांकरता का होईना पण माहेरपणाला म्हणून अलिबागला नक्की यायची. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातून 4 दिवस येते. त्यात तरी तिला जरा आराम मिळावा म्हणून सीमाताई तिला इकडची गाडी तिकडे करून देत नसत. सीमाताईंची सुद्धा आता 70 झाली होती. शरीर थकलं होतं. मात्र लेकीसाठी आणि नातवासाठी काय करू आणि काय नको असं त्यांना व्हायचं. सुमितच्या आवडीचे लाडू, लेकीला आवडतात म्हणून चकल्या, हे कालच करून झालं होतं. आज उकडीच्या मोदकांचा बेत करून त्यांना सरप्राईज द्यायचं होतं. संध्याकाळी पावभाजी की रगडा पॅटीस हे सुमित आल्यावर ठरणार होतं. मोदक उकडायला ठेवले होते. आता हे दोघे आले की त्यांना गरमागरम देता येतील असं मनात म्हणेपर्यंत बेल वाजली. दार उघडताच लेकीनी आईला कडकडून मिठी मारली. सुमित पण आजी काय मस्त वास येतोय असं म्हणत डायरेक्ट स्वयंपाकघरात शिरला. अरे तुझ्या आवडीचे उकडीचे मोदक केलेत. आजी कसली भारी आहेस तू असं म्हणत सुमितनी आजीला गोड पापा दिला. आजी कधी होतील मोदक, मला खूप भूक लागलीये. अरे तुम्ही हातपाय तर धुवून घ्या, मग लगेच वाढते. दोघं फ्रेश होईपर्यंत सीमाताईंनी पानं मांडली. सुमितनी गरमागरम मोदकांवर अगदी ताव मारला. आता दोघंही जरा पडा म्हणजे प्रवासाचा शीण जाईल आणि संध्याकाळी आजोबांबरोबर बागेत खेळायला खूप मज्जा येईल तुला. आई आता पुढचे 4 दिवस तू स्वयंपाकघरात पाऊलही ठेवायचं नाहीस. तुला सगळं हातात मिळेल. मस्त आराम करायचा, आमच्याशी गप्पा मारायच्या आणि तुला हवं ते करायचं. अगं हे काय नवीन? तुम्ही 4 दिवसांसाठी आलाय तर तुम्हाला छान खाऊ पिऊ घालायचं, तुमचे लाड करायचे, ते सोडून मी काय आराम करू? अगं एरवी आम्ही दोघंच तर असतो, तेव्हा काय काम असतं, आरामच तर असतो. आई ह्यावेळी मी माझ्या माहेरपणासाठी नाही तर तुझ्या माहेरपणासाठी आलीय. अगं आजी आजोबा गेल्यानंतर गेल्या कित्येक वर्षात तुला माहेरपण उपभोगताच आलं नाहीये. घरी तुम्ही दोघंच असलात तरी सगळं तुलाच करावं लागतं ना. म्हणूनच आता पुढचे 4 दिवस मी तुझी आई आणि तू माझी मुलगी. हवं तेव्हा उठायचं, हवं ते करायचं. तुझ्या आवडीचे पदार्थ बनवून घ्यायचे, तुझ्या मैत्रिणींबरोबर वेळ घालवायचा, त्यांच्याबरोबर शॉपिंग, नाटक, पिक्चर, काय हवं ते कर. ते सुद्धा घराचा अजिबात विचार न करता. नाहीतर विचार करत बसशील, देवांची पूजा कोण करेल, झाडांना पाणी कोण घालेल, यांना रोज ताजं दही लागतं, सुजाता विसरली तर नसेल ना दही विरजायला, असा कुठलाही विचार मनात आणायचा नाही. अगं बाई मैत्रिणींबरोबर वेळ घालवू म्हणतेस तर त्या काय रिकाम टेकड्या आहेत का? तू असशील इथे, त्यांच्या घरी कोण आहे? त्याचा पण बंदोबस्त झालाय आई. निलिमा मावशी आणि जया मावशीच्या मुली पण आजच आल्यात त्यांचं माहेरपण करायला. अगं बाई तुमचं फारच मोठं प्लॅनिंग झालेलं दिसतंय. या सगळ्याचं श्रेय जातं सुमितला. ते कसं काय? अगं मागच्या महिन्यात मी माझ्या एका मैत्रिणीला सांगत होते, मी दरवर्षीच्या मे महिन्यात माहेरी जाते आणि रिफ्रेश होऊन परत येते. सुमित आमचं बोलणं ऐकत होता. नंतर त्यांनी मला विचारलं, आजीचं माहेर कुठे आहे ग? ती कुठे जाते रिफ्रेश व्हायला? त्याच्या या साध्या प्रश्नांनी मी विचारात पडले की खरंच मला जशी माहेरपणाची ओढ वाटते आणि जिथे जाऊन मी सगळ्या चिंता बाजूला ठेवून 4 क्षण निवांत घालवू शकते, असं आईचं माहेरपण होतच नाही आता. मग तिला कसं रिफ्रेश होता येईल? मग वाटलं की तुला माझ्याच घरी बोलवून तुझं माहेरपण करूया. पण तू तिकडे येऊन तुला मोकळेपणा वाटेल की नाही याबद्दल जरा साशंकच होते. मग म्हटलं की ह्या वर्षी तरी इथेच करूया प्रयोग.
आणि मग निलिमा मावशी आणि जया मावशींच्या मुलीला पण फोन केला. त्यांना सुद्धा ही कल्पना खूप आवडली आणि योगायोगाने त्यांची आणि माझी इकडे येण्याची तारीख पण जुळून आली. आता तुम्ही 4 दिवस मज्जा करायची. रविवारी सगळ्यांचे एक गेट टुगेदर ठेवलंय. त्यात तुम्हाला कसं वाटलं हे सांगायचं आणि पुढच्या वर्षी माहेरपणासाठी तुमच्या डोक्यात काही वेगळा प्लॅन असेल तर तो सुद्धा सांगायचा. आपल्या लेकीचे आणि नातवाचे हे विचार ऐकून सीमाताई अगदी गहिवरून गेल्या. त्या म्हणाल्या, वा, हे सगळं तर खूपच मस्त आहे. पण अगं, या सगळ्यामध्ये तुमचं माहेरपण करायचं राहून जाईल ना. आणि आम्हाला जरी मोकळीक मिळाली तरी तुमचे लाड करायचे राहिले ही रुखरुख राहीलच ना मनात. ते मी कसं सोडेन. म्हणून तर मी यावर्षी 4च्या ऐवजी 8 दिवस राहायला आलीये. असं बोलल्याबरोबर सगळे हसायला लागले.